हा अकोल्याचा विद्यार्थी आहे शाश्वत नावाचा. तर शाश्वत कडून आपण माहिती घेऊया की याने जे बनवलेला आहे याचा उपयोग काय आणि उद्देश काय. तर सांग शाश्वत, तुम्ही जे प्रोजेक्ट बनवण्याचा उपयोग काय? सर हे ॲक्सिडेंट डिटेक्शन नोटिफिकेशन सिस्टम आहे. जसा गाडीचा ॲक्सिडेंट होते तसा गाडीचा ॲक्सिडेंट कुठे झाला त्या एक्झॅक्ट लोकेशन सोबत तुम्हाला मेसेज येते की इथे इथं गाडीचा ॲक्सिडेंट झालेला आहे, तुम्ही इमर्जन्सी सर्व्हिसेस त्वरित पाठवून द्या. तर सर पहा, आता सध्या मी इथे एक बटन लावलेलं आहे, तिथं आपण गाडीची एअरबॅग सेन्सरला कनेक्ट करू. आता जसं हे बटन प्रेस होईल तसा पहिले 30 सेकंडसाठी बझर वाजणार. 30 सेकंडसाठी बझर याच्यासाठी की आजूबाजूचे लोक आहेत त्यांना सांगण्याकरिता. आता 30 सेकंड जेव्हा होतील त्याच्यानंतर याच्यावर एक मेसेज येईल. मी हा फोन नंबर टाकलेला आहे, तुम्ही तुमच्या नातेवाईकांचा, ॲम्ब्युलन्सचा, इमर्जन्सी. नाही सर, आता पहिले 30 सेकंडसाठी बझर वाजणार आहे. बझर वाजल्यानंतर 30 सेकंदानंतर ऑटोमॅटिकली मेसेज येऊन जाईल. आता सर 30 सेकंडसाठी पहिले बझर वाजते, मग हे बझर वाजणं झालं की ऑटोमॅटिकली मेसेज येऊन जाईल. आणि मग याचा म्हणजे उपयोग काय होतो? उपयोग सर, आता समजा अर्ध्यात जास्त जे हे झालेले आहेत ॲक्सिडेंट, त्यातली ॲक्सिडेंटमुळे लोकांचा जीव नाही गेलेला आहे. मोस्टली जीव याच्यामुळे गेलेला आहे की तिथं ॲम्ब्युलन्स लेट पोहोचली किंवा सर्व्हिसेस लवकर आल्या नाहीत. उपचारमुळे म्हणजे वेळेवर त्याला उपचार भेटला नाही म्हणून त्याच्यामुळे झालेला आहे. सर पहा आता याच्यावर हा मुलगा दाखवतोय की बजर वाजला आणि 30 सेकंद पहा मेसेज आलेला आहे. मेसेज आलेला आहे. मेसेज आलेला आहे पहा हा मेसेज. आता या मेसेजवर क्लिक केलं सर की गाडीचा नंबर लिहून येते. पहिले गाडीचा नंबर, ॲक्सिडेंट अलर्ट, आणि जसं तुम्ही या लिंकवर क्लिक करसाल तसं तुम्हाला डायरेक्टली ती लोकेशन दिसून येईल. आता ही आपली लोकेशन आलेली आहे DSA कॅम्पस. इथं डायरेक्ट लोकेशन लिहून आलेली आहे. आलेलं आहे, लोकेशन आलेलं आहे. आता याने दाखवलं सुद्धा, आपण सर्व पाहत सुद्धा. आणि याच्यामुळे जे आपले नातेवाईक, मित्र वगैरे नातेवाईक यांना त्या सिच्युएशनची, गंभीर सिच्युएशनची माहिती मिळते आणि त्याचप्रमाणे म्हणजे दवाखान्याला वगैरे जाते. हो सर, हॉस्पिटलला नंबर तुम्हाला टाकता येते. तुम्ही 10 ते 15 नंबर टाकू शकता एका वेळेस. म्हणजे ग्रुप सारखं असतं. हो सर. ॲट अ टाइम सर्वांना. हो सर, ॲट अ टाइम सर्वांना मेसेज जाते. खूप अभिनंदन. आणि ही कल्पना तुला सुचली कशी? सर जेव्हा 2-3 वर्ष आधी समृद्धी जेव्हा महामार्ग बनला होता तेव्हा एकदम नवीन बसचा ऍक्सिडेंट झाला होता. तिथं त्या महामार्गावर कोणीच नव्हतं म्हणून लवकर त्यांना उपचार सुद्धा भेटले नव्हते. त्याच्यामुळे तिथं लोक खूप सारे त्या आगीत पेटून गेले होते. तिथं फायर ब्रिगेड येऊ नव्हत्या शकल्या म्हणून त्याच्यामुळे तिथून आलं. आताच 2-3 दिवसाआधी अजून एक मी ऐकलं, एक मला मॅम सांगत होत्या की एका थारचा ऍक्सिडेंट झाला, ती घाटात जाऊन पडली पण कोणालाच समजलं नाही. 3 दिवसानंतर त्यांना समजलं की इथं गाडीचा ऍक्सिडेंट झालेला आहे म्हणून. पण हे जर सिस्टीम असतं त्या गाडीत तर आतापर्यंत लोकांना समजले असते, कदाचित ते वाचले सुद्धा असते. आणि अशा घटना कितीतरी घडतात, खूप साऱ्या घडतात सर. बरं, हे तुला म्हणजे शिक्षकांनी, आई वडिलांनी काय मदत? नाही सर, तशी तर माझ्या आई वडिलांनी मदत केलेली आणि शिक्षकांचा देखील प्रोत्साहन होता माझ्या याच्यात. येणाऱ्या काळात यावर जर समजा म्हणजे याचा जर उपयोग झाला तर याचं क्रेडिट निश्चितच तुला मिळतं. हो सर.